नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांसाठी आजचा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा असणार आहे। कारण मित्रांनो, प्रत्येक व्यक्तींना स्वतःचा एक व्यवसाय सुरू करायचा असतो आणि फक्त व्यवसाय सुरू करायचा आहे असं सांगून चालत नाही, तर त्यासाठी पैसे सुद्धा लागतात। आणि दिव्यांग बांधवांची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे त्यांना त्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येत नाही आणि त्यामुळेच राज्य शासनाच्या विविध योजना आहेत, त्या योजनांचा लाभ घेऊन दिव्यांग बांधवांना स्वतःचा छोटा मोठा व्यवसाय सुरू करून दिव्यांग बांधवांना आर्थिकदृष्ट्या सक्षम होता येणार आहे। आणि या संदर्भात एक अतिशय चांगली योजना महाराष्ट्र शासनामार्फत प्रत्येक जिल्हा स्तरावर लघु उद्योग केंद्राची स्थापना केलेली असते आणि त्यांच्या माध्यमातून दिव्यांग बांधवांना व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत म्हणजेच कर्ज दिलं जातं आणि या कर्जामध्ये दिव्यांग बांधवांना सबसिडी सुद्धा दिली जाते। आणि आजच्या या व्हिडिओमध्ये या योजनेविषयी संपूर्ण माहिती आपण बघणार आहोत। त्या अगोदर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात। तर या योजनेचं नाव आहे कौशल्य विकास प्रशिक्षण योजना, म्हणजेच दिव्यांग स्किल डेव्हलपमेंट ट्रेनिंग। तर मित्रांनो, या योजनेअंतर्गत जर तुम्हाला स्वतःचा व्यवसाय जर सुरू करायचा असेल तर अतिशय महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग युवक युवतींना मोफत व्यावसायिक प्रशिक्षण दिलं जातं। म्हणजेच तुम्हाला स्वतःचा जो व्यवसाय सुरू करायचा असेल त्या व्यवसाय संबंधित सर्व माहिती तुम्हाला सांगितली जाते आणि त्या व्यवसाय संबंधित मोफत प्रशिक्षण सुद्धा तुम्हाला दिलं जातं। आणि हे प्रशिक्षण तुम्ही पूर्ण केल्यानंतर त्या संबंधित एक सरकारी प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला दिलं जातं। तर या प्रशिक्षणामध्ये तुम्हाला संगणक कशा प्रकारे चालवायचं, त्याचा वापर कशा प्रकारे करायचा याचं मोफत प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातं। आणि त्याचबरोबर मोबाईल रिपेअरिंग, इलेक्ट्रिशियन, शिवणकाम, ब्युटी पार्लर, पॅकेजिंग, प्लंबिंग, टेलरिंग या सर्वांचे प्रशिक्षण तुम्हाला मोफत दिलं जातं। आणि हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्ही स्वतःचा CSC सेंटर टाकू शकतात, सेतू केंद्र टाकू शकतात, मोबाईल रिपेअरिंगचं शॉप टाकू शकतात आणि यासारखे अनेक उद्योगांचे प्रशिक्षण घेऊन तुम्ही तो व्यवसाय सुरू करू शकतात। आणि प्रशिक्षणानंतर तुम्हाला त्याचं सरकारी प्रमाणपत्र सुद्धा दिलं जातं। आणि हे जे प्रशिक्षण तुम्हाला दिलं जातं याचा काही ठराविक कालावधी असतो, तर 3 महिने ते 1 वर्ष एवढा कालावधी या प्रशिक्षणासाठी लागतो। आणि हे प्रशिक्षण तुम्ही घेत असताना प्रशिक्षणादरम्यान तुम्हाला स्टायपेंड म्हणजेच भत्ता सुद्धा तुम्हाला दिला जातो। म्हणजेच येण्या जाण्याचा जो खर्च आहे तो तुम्हाला दिला जातो। तर आता प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कर्ज किती दिलं जातं याची माहिती थोडक्यात समजून घ्या। तर दिव्यांग स्वावलंबन निधीच्या माध्यमातून व्यवसाय कर्ज योजना ही योजना राबवली जाते आणि त्यांच्या माध्यमातून लघु उद्योग म्हणजे छोटा व्यवसाय यामध्ये दुकान असतील, सर्व्हिस सेंटर, कार्यशाळा इत्यादी व्यवसाय सुरू करण्यासाठी अल्प व्याजदराने म्हणजेच कमी व्याजदराने तुम्हाला कर्ज दिलं जातं। तर यामध्ये 10,000 पासून ते 50,000 पर्यंत एवढं कर्ज तुम्हाला दिलं जातं। आणि या कर्जामध्ये शासनाकडून व्याज सवलत आणि सबसिडी सुद्धा दिली जाते। तर या योजनेचा एकच मुख्य उद्देश आहे की सध्या बेरोजगार असणाऱ्या दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगाराकरिता आर्थिक सहाय्य देणे। तर आता या योजनेचा लाभ घेण्यासाठी नेमकी कागदपत्रे कोणती लागतील ते थोडक्यात समजून घेऊयात। तर महत्त्वाच्या कागदपत्रामध्ये दिव्यांग असल्याचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला पाहिजे। त्यानंतर ओळखपत्र म्हणून तुमच्याकडे आधार कार्ड असायला पाहिजे। त्यानंतर शैक्षणिक प्रमाणपत्र तुम्हाला लागतील, तुमच्याकडे जे शैक्षणिक प्रमाणपत्र असतील ते चालणार आहेत। त्यानंतर तुम्हाला रहिवासी दाखला लागणार आहे। त्यानंतर तुमच्याकडे तुमचा बँक पासबुक असायला पाहिजे आणि तुमचा पासपोर्ट साईजचा फोटो तुमच्याकडे असणं आवश्यक आहे। जर तुमच्याकडे ही सर्व कागदपत्रे असतील तर तुम्ही या योजनेसाठी अर्ज करू शकतात। तर आता अर्ज कुठे करावा याची माहिती समजून घ्या। तर तुमच्या जवळच्या जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शक केंद्र म्हणजेच एम्प्लॉयमेंट अँड स्किल डेव्हलपमेंट ऑफिस या ठिकाणी जाऊन हा अर्ज तुम्हाला ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने करता येणार आहे। म्हणजेच तुमच्या जिल्ह्याचं जे जिल्हा उद्योग केंद्र असतं त्या ठिकाणी तुम्हाला या योजनेविषयी संपूर्ण माहिती दिली जाते। आणि जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने जर अर्ज करायचा असेल तर खाली दिलेल्या वेबसाईटवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात। तर अशा पद्धतीने दिव्यांग बांधवांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या योजनेद्वारे मोठी मदत होणार आहे।
जर या योजनेविषयी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकतात. नक्कीच तुम्हाला त्या प्रश्नांचे उत्तर दिले जाईल. आणि संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी त्यासोबतच दिव्यांग अनुदान योजनेतील लाभार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्या मदतीसाठी एक व्हॉट्सअप ग्रुप बनवण्यात आलेला आहे. तर नक्की तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. त्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लवकर तो व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करून घ्या. महत्त्वपूर्ण व्हिडिओ सर्वांना शेअर करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येत असतात.